तुमचा मुलगा किंवा मुलगी शाळेत किंवा कॉलेजला जात असेल, ही घटना तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आपली मुलं किंवा मुली शाळेत किंवा कॉलेजला जातात तेव्हा ती आपल्या नजरेआड काय करत असतात? शाळा कॉलेजच्या नावाखाली जेव्हा मुलं मुली घराबाहेर पडतात त्यांच्या आयुष्यात पडद्यामागे नेमकं काय सुरू असतं यावरच एक प्रकाश टाकणारी धक्कादायक घटना झाली. एक अशी घटना जिने संपूर्ण राज्यभरात खळबळ उडालेली आहे. एक अशी घटना जे पुण्यातील मुलींच्या बाबतीत घडली. ही घटना प्रत्येक पालकांसाठी एक गंभीर इशारा आहे. तुम्हाला वाटत असेल आमचा मुलगा किंवा मुलगी अशी नाही, असा नाही, पण अशा घटना वारंवार घडत आहेत. शाळा किंवा कॉलेजला गेलेले मुलं किंवा मुली असा काही पराक्रम करत आहेत की जे उघडकीस आल्यावर पूर्ण समाजामध्ये एक मोठी चिंता पसरत आहे. आता पुण्यातील या मुलीच्या बाबतीत काय घडलं ज्यामुळे पूर्ण राज्यात चर्चा सुरू झालेली आहे. यातून पालकांनी नेमकं काय बोध घ्यायचा? अशा प्रकारचे जे काही घटना आहेत ते आपल्या मुला किंवा मुलीच्या बाबतीत घडू नयेत म्हणून काय काळजी घ्यायची याची संपूर्ण माहिती या तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुमचा मुलगा किंवा मुलगी जर कॉलेजला जात असेल तर हा व्हिडिओ 2 मिनिटे वेळ काढून नक्की बघा. घटना आहे पुण्यातील. पाहायला गेलं तर शेअर पार्टीची होती वेळ होती, अजून पण पूर्णपणे उजाडलेलं नव्हतं. शिवाजीनगर परिसरातील एका शांत रस्त्यावर एक चहाचा स्टॉल सुरू होता. थंड वाऱ्याची झुळूक जाणवत होती. अशाच वेळी एक 18 ते 19 वर्षाची मुलगी तिथे येते. तिच्या चेहऱ्यावर भीती आणि अस्वस्थता स्पष्ट दिसते. ती एकटीच आहे. थोडीशी गोंधळलेली होती. तिच्या कपड्यावरून आणि तिच्या हावभावावरून ती कुठल्या तरी छोट्या शहरातून आलेली आहे असंही जाणवत होती. ते पाहायला गेलं तर धुळ्यावरून पुण्याला शिकायला आलेली होती. शिक्षणाचं माहेरघर असणारी पुण्यनगरी इथे पुणे येथे मुली शिकायला वारंवार येतच असतात. पण तिच्यासाठी तो दिवस खूप वाईट होता. पहाटेची वेळ, चहाच्या दुकानावरती मुलगी नेमकं काय करत होती? भेदरलेल्या अवस्थेमध्ये ती तिथं काय करत होती हे ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. चहाच्या दुकानाजवळ ती उभी होते. तिथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीजवळ ती थोडी लाजत, थोडी घाबरलेल्या परिस्थितीत ती मुलगी दिसते. ती त्या व्यक्तीला म्हणते, दादा माझा फोन स्विच ऑफ झालाय, मला एक अत्यंत महत्त्वाचा फोन करायचा आहे, प्लीज तुमचा फोन मला वापरायला द्याल का? तर त्या व्यक्तीने तिला फोन दिला. तिने लगेच नंबरवर कॉल लावला, पण दुर्दैवानं पलीकडून कुठलाही प्रतिसाद आला नाही. कॉल लागला नाही. ती आणखीनच अस्वस्थ झाली. तिच्या डोळ्यात पाणी तरळली. तिची भयंकर घाबरलेली अवस्था पाहून तो व्यक्ती तिला प्रेमाला विचारतोय, बाळा काय झालं, एवढी का अस्वस्थ असते? ती थरथर सांगते, दादा मी इथे चहा घेतलाय आणि त्याचे पैसे द्यायला मी विसरले. माझ्याकडे कॅश नाहीत आणि माझा मोबाईल देखील बंद आहे. फोन पे देखील माझं बंद आहे, वापरता येत नाही. तर तो व्यक्ती तिला विचारतो की बरं किती रुपये द्यायचे? ती म्हणते 95 रुपये. पण तो 95 रुपये पहाटेच्या वेळी चहाच्या स्टॉलवर चहा कितीला असेल? जास्तीत जास्त 15 रुपये, 20 रुपये. मग हे 95 रुपये कसे झाले? तर त्या व्यक्तीला आश्चर्य वाटलं. तो व्यक्ती चहावाल्याकडे पाहतो आणि त्याला विचारतो, काका याच्या चहाचं बिल 95 रुपये कसं काय झालं? चहावाला शांतपणे उत्तर देतो, दादा हिने एक फक्त चहा नाही घेतला, हिने एक कॉफी घेतली आहे आणि एक चहा घेतलाय आणि 2 सिगरेट देखील घेतलेत. 2 सिगरेट पहाटे 5:45 वाजता. 18 ते 19 वर्षाची मुलगी. ऐकून तो माणूस देखील, जो व्यक्ती देखील स्तब्ध होतो. तो व्यक्ती मुलीकडे पाहतो आणि विचारतो, बाळा तू सिगरेट का ओढतेस? सुरुवातीला ती नजर चोरते, काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते, पण तिला शब्द फुटत नाहीत. थोड्या वेळाने ओशाळून मान खाली घालून ती म्हणते, हो. व्यक्ती विचारतो, बाळा तुझं वय किती आहे? ती म्हणते 19 वर्ष. तू कोणासोबत आलेस? नाही मी एकटीच आले. तू इथे दररोज येतेस का? हो मी इथे दररोज चहा प्यायला येते. तो व्यक्ती परत चहा प्यायला विचारतो, ही मुलगी दररोज येते का? चहावाला म्हणतो, नाही दादा ही मुलगी पहिल्यांदाच मी पाहतोय आणि ती आज पहिल्यांदाच माझ्या दुकानावर चहा प्यायला आलेली आहे. आता त्या व्यक्तीला काहीतरी गडबड असल्याची जाणवते. तो तिला थोडासा गंभीर आवाजात विचारतो, बाळा खरं सांग काय झालंय? तू कुठे होतीस? मला खरं सांग. तेव्हा त्या मुलीनं काय सांगितलं हे ऐकून कोणालाही धक्का बसेल. पूर्ण राज्यभरामध्ये खळबळ उडाली. त्या मुलीनं सांगितलं, पालकांमध्ये चिंतेचं वातावरण झाले. आता बघा या मुलीने नेमकं काय सांगितले तर आदल्या रात्री ती एका मुलासोबत त्याच्या फ्लॅटवर राहायला गेली होती. एक मुलगी जिला शिकायला पुण्यामध्ये पाठवलं ती परस्पर एका मुलासोबत त्याच्या फ्लॅटसोबत राहायला गेली होती. रात्रभर तिथं राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्याच काहीतरी जोरदार भांडण झालं. भांडण इतकं इकोपाला गेलं की त्या मुलाने त्या मुलीला पहाटेच्या वेळी त्याच अवस्थेत फ्लॅटमधून बाहेर काढलं आणि ती मुलगी रडत रडत घाबरल्या अवस्थेत पहाटेच्या थंडीत घराबाहेर पडून या चहाच्या दुकानाजवळ आलेली होती. तिथे आल्यानंतर
तिला सिगरेटचं व्यसन होतं हे तर नंतर कबूल केलं, पण सिगरेटची प्यायची तीव्र इच्छा झाली हे तिला माहीत होतं. पण तिच्याकडे कॅश द्यायला पैसे देखील नव्हते. पण तिच्या मोबाईलमध्ये फोनपे गुगल पे होतं म्हणून तिने 2 सिगरेट घेतल्या. पण दुर्दैवाने नेमका तिचा मोबाईल देखील पूर्णपणे डिस्चार्ज होऊन बंद पडला. आता बिल कसं द्यायचं, कारण की बिल दिल्याशिवाय चहावाला तिला जाऊ देणार नव्हता. या विवेचनात ती पूर्णपणे हतबल अवस्थेत ती मदतीसाठी त्या व्यक्तीजवळ आली होती. त्या व्यक्तीने सर्वप्रथम तिचे 95 रुपये बिल दिले आणि जवळ घेऊन तिला डोक्यावरून हात फिरवून खूप गोष्टी समजावून सांगितले. त्यांनी तिची अधिक माहिती घेतली तेव्हा जे वास्तव समोर आलं आणखी भयानक होतं, आणखी विदारक होतं. या मुलीला 10वीत 93% मार्क मिळाले होते. तिचे वडील गव्हर्नमेंट शिक्षक होते. आई गृहिणी होती. वडिलांनी आपल्या मुलीला चांगलं शिक्षण मिळावं, उच्च शिक्षित होऊन मोठ्या पदावर जावी या स्वप्नांनी तिला पुण्यात शिक्षणासाठी पाठवलं होतं. चांगल्या घरातून आलेली 90% ते 95% मार्क्स मिळवणारी एक हुशार आणि हुशारच नव्हे तर एका संस्कारधारक कुटुंबातील मुलगी आज फक्त आई वडीलच कुठेतरी झालेलं दुर्लक्ष, तिच्या आयुष्यातील निष्काळजीपणा आणि त्याची पाहिलं तर चुकीची संगत असणाऱ्या लोकांमुळे एका संगतीमुळे ती वाईट मार्गावर भरडली जात होती. अक्षरशः वाया जाणाऱ्या टोकावर उभी होती. त्या मुलाच्या प्लॅटवर जाऊन तिने रात्रभर काय केलं असेल हे तुम्हाला वेगळंच सांगायची गरज नाही. ही घटना ऐकून तुम्ही विचार करत असाल की असं कसं होऊ शकतं, आमची मुले तर अशी नाहीत. पालकांनो, इथेच धोका आहे. बघा, तुम्ही अतिरेकी कसा तर तुम्ही सुद्धा तिच्या आईवर चांगले संस्कार केले असणार. जगातले कुठलेच आईबाबू आपल्या मुलावर जाणीवपूर्वक वाईट संस्कार करत नाहीत. मुले बिघडतात ती फक्त आणि फक्त एक वयात आल्यानंतर, त्यांच्यावर पालकांचं लक्ष कमी झाल्यानंतर. आता ते सगळे संघ चुकते तेव्हा खास करून पाहिलं तर 14 ते 22 वर्ष वय हे मुलींसाठी अत्यंत संवेदनशील असतात. फक्त या वयात त्यांची जागा चांगल्या वाईटाची आणि त्यांना फारशी ओळख नसते आणि याच वयात त्यांच्याकडून मोठी चूक देखील होते आणि हे मुलं चुकतात. म्हणूनच ही घटना तुमच्यासाठी, माझ्यासाठी, प्रत्येक एक पालकासाठी आरसा आहे. हा एक गंभीर इशारा. तुमच्या मुलावर विश्वास ठेवलाच पाहिजे, यात वादच नाही. पण विश्वासासोबत सावधगिरी आणि जागरूकता देखील गरजेची असते. तुमचं मुले कुठे जातात, कोणासोबत जातात, त्यांचे मित्रमैत्रिणी कसे आहेत, ते रात्रभर मोबाईलवर काय करतात, कोणाशी बोलतात याचा मागोवा घेणं, त्यांच्यावर संशय घेणं असं नाही तर त्यांची काळजी घेणं असं आहे. बाहेरगावी शिक्षणासाठी गेले तर मुलामुलींच्या बाबतीत अजून एक दक्ष राहायला हवं. महिन्यातून एकदा तरी अचानक जाऊन त्यांना भेटायला हवं. ते कुठे राहतात, कसे राहतात हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहायला हवं. जर एवढ्या सुशिक्षित, सामाजिकदृष्ट्या चांगल्या स्तरावरील अगदी श्रीमंत घरातील कुटुंबातल्या मुलीसोबत असं घडू शकतं तर पालकांनी, जे काही पालक अडाणीत, जे काही पालक जास्त शिकले नाहीत, ज्यांना जगाची या नवीन पिढ्याची धोक्याची फारशी माहिती नाही, तर या अशा पालकासोबत काय घडत असेल याची कल्पना सुद्धा न केलेली बरं. हा प्रश्न केवळ प्रश्न नाही तर निवड कुटुंबाचा नाही तर हा प्रश्न संपूर्ण समाजाचा आहे. आपल्या पाल्याचं भविष्य घडवणं हे आपल्या हातात आहे. पालकांनो, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आपल्या मुलांच्या बाबतीत जे काही निर्णय घेता ते तुम्ही योग्यच घेत असाल, पण त्याच्या वाढत्या वयात त्यांच्याकडे, त्यांच्या संततीकडे पाहिलं गेलं तर त्यांच्या मित्रमैत्रिणीकडे ते काय करतात याकडे डोळ्यात तेल घालून तुम्ही लक्ष ठेवा. पालकांनो, तुम्ही विश्वास बसणार नाही. तुम्ही जर काळजी व्यवस्थितपणे घेतली, तुमच्या मुलांचं पुढे नुकसान टळेल आणि तुमच्या घराचं, तुमच्या कुटुंबाचं देखील नुकसान टळेल. एका क्षणाची चूक आयुष्यभराचा पश्चाताप त्या ठिकाणी बनणार नाही. पण हीच धक्कादायक घटना जी पुण्यातील शिवाजीनगर परिसरात पहाटे घडली, एका मुलीच्या बाबतीत घडली. ती एका व्यक्तीला त्या मुलीने तिची सगळी घटना सांगितली आणि तो व्हिडिओ यूट्यूबवर आहे. यूट्यूबवर तुम्ही खूप व्हायरल देखील झाला आहे. तो जवळपास 10 ते 15 लाख लोकांनी व्हिडिओ बघितलेला आहे. म्हणून याचा अर्थ असा आहे की या गोष्टी खरं तर घडत आहेत, पण त्याकडे डोळझाक करणं पालकांच्या भवितकडे अत्यंत धोकादायक आहे. ही कथा नाही तर ही एक सत्य घटना आहे. त्यामुळे ही वास्तव आहे. तुम्ही जागे व्हा, लक्ष द्या आणि आपल्या मुलांच्या, मुलींचा प्रश्न आहे तो जास्तीत जास्त तुम्ही सतर्क राहण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.